नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बंद विहिरीचं रहस्य या कथेचा भाग 5. याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. भाग 1 ते 4 सर्वांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मागच्या भागात म्हणजे 4थ्या भागात आपण पाहिलं की अभिजितच्या हातात चिठ्ठी होती ज्यावर लिहिलं होतं कालिंदीला शोध, पण तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. आता आपण पाहणार आहोत पुढचा भाग. समोर माया उभी होती आणि तिच्या मागे ती काळी सावली कालिंदी. अभिजितने धाडस करून विचारलं, कालिंदी कोण आहे? माया काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, ती या विहिरीची मालकीन नाही, ती या विहिरीची कैद करणारी आहे. अभिजितला काहीच समजत नव्हतं. माझ्या बाबांनी तिच्याशी करार का केला? माया म्हणाली, तुझ्या जन्माच्या आधी गावात एक भयंकर घटना घडली होती. कालिंदी या गावात राहत होती. ती तांत्रिक विद्या जाणत होती, पण तिच्या शक्तीचा उपयोग लोकांना वाचवण्यासाठी नव्हे, लोकांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी केला जात होता. एका रात्री कालिंदीने या विहिरीत एक विधी केला. या विधीमुळे विहिरीत अडकलेल्या आत्म्यांना मुक्ती मिळणं अशक्य झालं. माया आणि तिचा भाऊ त्याच काळोखात अडकले. गणपत काका सत्य लपवत राहिले. रघुनाथ पळून गेला, पण विनायक, अभिजितचे वडील, त्यांनी सगळं शोधून काढलं. बाबांनी काय केलं? माया म्हणाली, त्यांनी कालिंदीचा विधी मोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यासाठी एका जिवंत व्यक्तीची गरज होती. अभिजितच्या चेहऱ्यावर भीती आली. म्हणून बाबांनी स्वतःचा जीव दिला? माया मान हलवते. हो, पण त्यांचा त्याग पूर्ण नव्हता, कारण कालिंदीने शेवटचा मंत्र पूर्ण केला नव्हता. अचानक मागून आवाज आला, कारण विनायकने मला फसवलं. अभिजित मागे वळला. कालिंदीची सावली आता स्पष्ट दिसत होती. ती म्हणाली, त्याने मला वाटलं की तो मला नष्ट करेल, पण त्याला माहीत नव्हतं या विहिरीशी जोडलेलं रक्त. ती अभिजितकडे बघते. त्याच्या स्वतःच्या मुलाचं होतं. अभिजित मागे सरकला. माझं? कालिंदी हसली. हो, तुझ्या जन्माआधीचं तुझं या विहिरीशी जोडण्यात आलं होतं, म्हणूनच तू इथे आलास. अभिजित ओरडला, मला इथे कोणी बोलवलं? कालिंदी म्हणाली, तुझ्या बाबांनी. क्षणभर शांतता. माया लगेच म्हणाली, नाही, विनायकने तुला इथे बोलवलं नाही, त्याने तुला वाचवण्यासाठी एक गुपित लपवलं. अभिजितने विचारलं, कसलं गुपित? माया हळू आवाजात म्हणाली, कालिंदीचं खरं नाव. ती वाक्य पूर्ण करणार इतक्यात संपूर्ण विहीर हादरली. भिंतीवरची नावं एकामागोमाग एक नाहीशी होऊ लागली. कालिंदी किंचाळली, माया, ते नाव सांगितलंस तर? माया तिच्याकडे पाहत म्हणाली, मग तुझी शक्ती संपेल. अभिजितने विचारलं, कालिंदीचं खरं नाव काय आहे? माया त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, ते नाव तुझ्या आईकडे आहे. तेवढ्यात सगळीकडे काळोख झाला. अभिजितने डोळे उघडले. तो पुन्हा गावातल्या जुन्या घरात होता. त्याच्यासमोर त्याची आई उभी होती. तिच्या हातात एक जुनी लोखंडी पेटी होती. अभिजित म्हणाला, आई, मला सगळं सांग. आईच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्या बाबांनी मला वचन दिलं होतं तुला या सगळ्यापासून दूर ठेवण्याचं. अभिजित म्हणाला, पण आता मला सत्य जाणून घ्यायचं आहे. आईने पेटी उघडली. त्यात एक जुना कागद होता. त्यावर एक नाव लिहिलं होतं, कालिंदी, पण पुढचं नाव काळ्या शाईने खोडलं होतं. अभिजितने विचारलं, हे नाव पूर्ण का नाही? आई म्हणाली, कारण कालिंदी हे तिचं खरं नाव नव्हतं. अभिजित थिजला. मग तिचं खरं नाव काय? आईने डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाली, सरस्वती. अचानक घरातला दिवा विझला. खिडकी आपोआप उघडली आणि बाहेरून एका स्त्रीचा आवाज आला, माझं नाव घेऊ नकोस. आई घाबरली. ती आली. अभिजितने विचारलं, आई, ती आपल्याला काय करणार आहे? आई म्हणाली, जर तू तिचं खरं नाव घेऊन विहिरीत पोचलास तर तिचा करार तुटू शकतो. अभिजितने कागद हातात घेतला. मग आपण आत्ताच जाऊ. आई म्हणाली, आज अमावस्या आहे. आज मध्यरात्रीपूर्वी विधी पूर्ण झाला नाही तर? ती थांबली. अभिजितने विचारलं, तर काय? आईच्या डोळ्यात भीती होती. मग या विहिरीत अडकलेल्या आत्म्यांना कधीच मुक्ती मिळणार नाही.
अभिजित आणि सागर मध्यरात्री विहिरीजवळ पोचले. गणपत काकाही त्यांच्यासोबत होते. यावेळी विहिरीचं झाकण पूर्ण उघडं होतं. खाली उतरताना प्रत्येक विहिरीवर एक नाव दिसत होतं. माया, आरव, विनायक आणि शेवटी अभिजित. सागर घाबरला. अभिजित शेवटचं नाव. अभिजित म्हणाला, मला माहीत आहे. ते खाली पोचले. समोर एक मोठी दगडी खोली होती. मध्यभागी एक काळा दगड होता. त्यावर लाल रंगाने एक वर्तुळ काढलेलं होतं आणि त्या वर्तुळाच्या मध्यभागी एक जुनी बाहुली. माया हळूहळू समोर आली. ती म्हणाली, हेच तिच्या शक्तीचं ठिकाण आहे. इथेच तिने सगळ्या आत्म्यांना बांधून ठेवलं. अभिजितने विचारलं, हे कसं तोडायचं? माया म्हणाली, तिचं खरं नाव 3 वेळा म्हण. पण एकदा नाव घेतलंस ती तुला थांबवण्यासाठी काहीही करेल. गणपत काका पुढे आली. मी करतो. अभिजितने त्यांना थांबवलं. नाही काका, ही चूक माझ्या बाबांनी केली होती. ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. अभिजितने दगडावर हात ठेवला आणि पहिल्यांदा म्हणाला, सरस्वती. संपूर्ण विहीर हादरली. दुसऱ्यांदा, सरस्वती. भिंतीमधून किंकाळ्या ऐकू आल्या. अभिजित तिसऱ्यांदा नाव घेणार तेवढ्यात काळोखातून कालिंदी बाहेर आली. तिने अभिजितचा हात पकडला आणि ओरडली, तुझ्या वडिलांनी मला फसवलं. अभिजित तिच्याकडे पाहत राहिला. कालिंदी हसली. आता तुझी वेळ आहे. माया जोरात ओरडली, अभिजित, तिच्या हातातून स्वतःला सोडव. अभिजितने पूर्ण ताकदीने तिचा हात झटकला आणि शेवटचं नाव उच्चारण्यासाठी तयार झाला. अभिजितने डोळे बंद केले. कालिंदी त्याच्यावर झेपावली. पण माया तिच्या आणि अभिजितच्या मध्ये उभी राहिली. कालिंदी किंचाळली, तू मला थांबवू शकत नाहीस. माया म्हणाली, आजपर्यंत नाही थांबवू शकले, पण आज अभिजित एकटा नाही. गणपत काका पुढे आले. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, माझी चूक झाली. 50 वर्ष मी सत्य लपवलं, पण आता नाही. त्यांनी काळ्या दगडावर हात ठेवला. अभिजितने त्यांच्याकडे पाहिलं. काका म्हणाले, विनायकने जे सुरू केलं ते तू पूर्ण कर. अभिजितने शेवटचं नाव उच्चारलं, सरस्वती. क्षणात सगळा दगड तडकला. धाड. पण विहीर बंद झाली नाही. उलट तिच्या आतून काळा धूर बाहेर येऊ लागला. माया घाबरून ओरडली, अभिजित थांब, करार अजून तुटलेला नाही. कालिंदी मोठ्याने हसू लागली. तुला वाटलं माझं नाव घेतल्याने मी संपेन? नाही, हा करार माझ्या नावाने नाही. ती अभिजितकडे पाहून म्हणाली, तुझ्या रक्ताने बांधलेला आहे. अचानक गणपत काका खाली कोसळले. सगळे त्यांच्याकडे धावले. काही क्षणांनी काका उठले, पण त्यांचे डोळे पूर्ण लाल झाले होते. अभिजित मागे सरकला. काका. गणपत काकांनी हळूहळू डोकं वर केलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं आणि त्यांच्या आवाजात कालिंदी बोलत होती, आता तुझी वेळ आली आहे. माया किंचाळली, अभिजित, त्यांच्यापासून दूर राहा. गणपत काकांनी अभिजितकडे हात पुढे केला. तेवढ्यात विहिरीच्या तळाशी एक मोठं दगडी दार दिसू लागलं. दारावर एकच नाव कोरलेलं होतं, विनायक. अभिजित त्या दाराकडे पाहत राहिला. दार अचानक उघडलं. आतून एक ओळखीचा आवाज आला, अभिजित. अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले. तो आवाज त्याच्या वडिलांचा होता. माझं शेवटचं गुपित तुला अजून कळलेलं नाही. अभिजित हळूच त्या दाराकडे चालू लागला. माया ओरडली, अभिजित, आत जाऊ नकोस. पण अभिजित थांबला नाही, कारण दाराच्या आत त्याला त्याच्या वडिलांची सावली दिसत होती. अभिजितने दाराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं आणि त्या क्षणी दार त्याच्या मागे धाडकन बंद झालं. बाहेर माया आणि सागर अडकून राहिले. आत अभिजित एकटा. समोर त्याचे वडील उभे होते. विनायक म्हणाले, मुला, आता तुला माझी सर्वात मोठी चूक सांगायची वेळ आली आहे. अभिजितने विचारलं, कुठली चूक? विनायकने मागे वळून एका काळ्या दरवाजाकडे पाहिलं आणि म्हणाले, कालिंदीला या विहिरीत मी आणलं नव्हतं. क्षणभर संपूर्ण शांतता. मग त्यांनी कुजबुजत सांगितलं, तिला इथे आणणारी व्यक्ती तुझ्या स्वतःच्या घरातली होती. अभिजितच्या चेहऱ्यावर भीती पसरली. त्याच्या घरातील नेमकी ती व्यक्ती कोण होती आणि विनायकचा शेवटचा त्याग कोणता होता आणि काय होता, हे आपण पाहणार आहोत पुढच्याच म्हणजेच भाग 6व्या अंतिम भागात. हा भाग अंतिम असणार आहे आणि लवकरच तुमच्या भेटीसाठी येणार आहे. जर हा भाग आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.
त्याचप्रमाणे कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच शेवटचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.